प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे ह्या माणसाला सकवा का म्हटलं जातं? ह्या माणसाला महाराष्ट्रातली जनता, विशेषतः जालना जिल्ह्यातील भोकरदन मधील जनता सकवा का म्हणते, याचं उत्तर मला परवा भोकरदन तालुक्यामध्ये असताना मिळालं. मित्रांनो, 1990 ते 1999 पर्यंत रावसाहेब दानवे हा माणूस भोकरदन तालुक्याचा आमदार राहिला. आमदार राहिलेला हाच माणूस 1999 ते 2024 पर्यंत म्हणजे सुमारे 25 वर्ष हा माणूस जालना जिल्ह्याचा खासदार राहिला. म्हणजे सुमारे 35 वर्ष हा माणूस सत्ता स्थानावरती होता. परंतु ह्या 35 वर्षामध्ये या जालना जिल्ह्याचा काय विकास झाला? ज्या भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे यांचा राजवाडा उभा आहे, प्रशस्त असा बंगला उभा आहे, त्या तालुक्यामध्ये कितपत विकास झाला? त्या तालुका सोडा, परंतु जिथं रावसाहेब दानवे यांचा राजवाडा उभा आहे, प्रशस्त बंगला उभा आहे, त्या बंगल्याच्या अवतीभोवती तरी विकास झालाय का? मित्रांनो, आंबेडकरी मुवमेंट मधले माझे सहकारी, माझे हितचिंतक भगवान सुरडकर यांच्या मुलाच्या लग्नाला मी भोकरदन मध्ये गेलो होतो. भोकरदन मध्ये एका गावात ते लग्न होतं. परंतु भोकरदन मधील आमच्या एका हितचिंतकाने त्यांच्या घरी राहण्याची आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही त्यांच्या घरी रात्रभर राहिलो. सकाळी अक्षरशः पाणी भरण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. मला वाटलं सरकारी म्हणजे महानगरपालिकेचं पाणी वगैरे आलं असेल, परंतु त्या ठिकाणी टँकर आलेला होता. ते पाणी, प्यायचं पाणी लोकांना अक्षरशः विकत घ्यावं लागत होतं. 10 रुपयाला एक हंडा पाणी, 10 रुपयाला त्यांना विकत घ्यावं लागत होतं. म्हणजे रावसाहेब दानवे यांचा राजवाडा ज्या ठिकाणी आहे, त्या राजवाड्याच्याच बाजूला लोकांना अक्षरशः पिण्यासाठी पाणी हे विकत घ्यावं लागत होतं. हा विकास केलाय का रावसाहेब दानवेंनी? रावसाहेब दानवेंच्या त्या राजवाड्याच्या बाजूला मोरेश्वर नावाचं एक कॉलेज आहे, जे रावसाहेब दानवेंच्या मालकीचं आहे असं तुम्हाला सांगण्यात आलं. त्या कॉलेजच्या बाजूला आणि रावसाहेब दानवेंच्या बंगल्याच्या पाठीमागच्या भागामध्ये जमीन पडलेली आहे, अविकसित. हा संपूर्ण जो परिसर आहे तो अविकसित आहे. जिथं दानवे साहेब राहतात तो भाग संपूर्णपणे म्हणजे भोंगळ विकास झाल्याचं प्रदर्शन करतोय. विकास केलाय कुठं? आणि तरी सुद्धा हा माणूस सतत 35 वर्ष कधी आमदार म्हणून कधी खासदार म्हणून निवडून येतो. याचं गणित काय? आणि त्याचं उत्तर मला मिळालं की ह्या माणसाचा विकास जो आहे तो एखाद्या सकव्यासारखा आहे, म्हणून या माणसाला जालना जिल्ह्यामध्ये सकवा म्हटल्या जातोय. रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात त्यांच्या घरामध्ये जर त्यांच्या घराच्या अवतीभोवती जर विकास झाला नसेल तर इतर ठिकाणची गोष्ट वेगळी. मी त्या दानवेंच्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या कार्यकर्त्याच्या गावात लग्नाला गेलो. त्या गावात अक्षरशः जीव मुठीत धरून जावं लागतंय. रस्ता आहे की नाही त्या गावामधून जायला? त्या गावात रस्ता म्हणून आहेच नाही. वालसा, खालसा वालसा काहीतरी त्या गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये अक्षरशः कोणत्याही बाजूने रस्ता नाही. अक्षरशः आम्हाला चिखल तुडवत त्या गावात जावं लागलं. हा विकास केलाय का रावसाहेब दानवेंनी? गेली 35 वर्ष सत्ता भोगली, आता पोरगा आमदार आहे. काय केलं?
केवळ आणि केवळ सकबा दिलेला आहे जनतेला. मतदारांनी सुद्धा जागृत राहायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. जो विकास करतो त्याला मतदान करा. जो विकासाच्या नावावर सकबा देतो त्यांना घरी पाठवा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.